आस्ते कदम स्वराज्याचा छत्रपती अफजल खानाच्या भेटीला निघाला. अरे आता शेवटची भेट. माघार येणं माहिती नव्हतं, मृत्यू तय होता. महाराज आत गेले आणि 12 फुटाचा अफजल खान भाऊ फौलान उभारला होता. राजे आस्ते कदम जवळ गेले आणि अफजल खान म्हणाला, ओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. शिवाजीराजे जवळ गेले आणि अफजल खानानं शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं. दादानो, मराठ्यांचा एक नियम आहे, मराठे कधीच पाठीमागून वार करत नाहीत, मराठे कधीच दगा करत नाहीत. पण जर दगा जाणवला तर त्याला याच मातेत गाडल्याशिवाय राहत नाहीत. हा मराठ्यांचा नियम आहे. आणि तसंच झालं. अफजल खान आलिंगन दिलं, पहिलं आलिंगन यशस्वी झालं. अफजल खानानं दुसरं आलिंगन दिलं आणि दगा केला. अफजल खाननं कट्यार बाहेर काढली, महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला. वारच जाणवला पण अंगामध्ये घातलं चिलकत. महाराजांचा वार वाचला. दगेची जाणीव झाली. महाराजांनी हातातलं वाघलेक बाहेर काढलं, अफजल खानाच्या पोटामध्ये खुपसलं. आत 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 गेलं, कोथळा घेऊन बाहेर गेला. अफजल खान ओरडला, या अल्लाह असं म्हणलं. बरं सय्यद बंडा पुढे आला. सय्यद बंडानं आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडा महाराजांवरती वार करणार. तोपर्यंत महाराजांचा निष्ठावंत मावळा जीवा माला पुढे आला. जीवा मालानं आपला दांडपट्टा काढला आणि सय्यद बंडा दांडपट्टा वार करायच्या अगोदर जीवा मालानं आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास पुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. झाले राजे बाहेर आले आणि राजाने सैनिक मोजायला चालू केलं.